कला दर्पण न्यूज। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने यंदा मिरवणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या दिवशीच गणेश मूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार असून अन्य दिवशी मिरवणूक काढल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पोलीस प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच त्याची काटेकोर आणि समान पद्धतीने अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। कारण मिरवणुकांमुळे केवळ वाहतूक व्यवस्थेवरच परिणाम होत नाही, तर अनेकदा वीज पुरवठ्याची समस्याही निर्माण होते। मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती, उंच डॉल्बी सिस्टीम, सजावटीचं साहित्य आणि इतर साहित्यांमुळे वीज वाहिन्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते। वीज तारा तुटल्याने 4 ते 5 तास अंधार। मिरवणुकीदरम्यान उंच मूर्ती किंवा डॉल्बी वीज वाहिन्यांना घासल्याने काही ठिकाणी वीज तारा तुटल्याच्या घटना घडतात। परिणामी संबंधित परिसरातील वीज पुरवठा 4 ते 5 तास खंडित होतो, तर काही वेळा रात्रभर नागरिकांना अंधारात राहावं लागतं। वीज पुरवठा खंडित झाल्याचा सर्वाधिक फटका लहान मुलं, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांना बसतो। संध्याकाळच्या वेळेत वीज गेल्यास घरातील दैनंदिन कामकाज विस्कळीत होतं, विद्यार्थ्यांचा अभ्यास खोळंबतो, तर ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांना अंधार व उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो। गणेशोत्सवातील मिरवणुकांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचे मार्ग बदलावे लागतात। अनेकदा नागरिकांना आपल्या नेहमीच्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो। त्यामुळे वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि नागरिकांची गैरसोय वाढते। त्यातच मिरवणुकीमुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांची दुहेरी कोंडी होते। एका बाजूला वाहतुकीची अडचण आणि दुसऱ्या बाजूला 4 ते 5 तासांचा वीज खंडित पुरवठा, अशी परिस्थिती निर्माण होते। उत्सवाला विरोध नाही, मात्र नियोजन आवश्यक। गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण आहे। गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करावा, याला नागरिकांचा विरोध नाही। मात्र एका मंडळाच्या मिरवणुकीमुळे परिसरातील हजारो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे। मिरवणुकीसाठी संबंधित मार्गाची पाहणी करून वीज वाहिन्या, रस्त्यावरील अडथळे, वाहतूक व्यवस्था आणि मिरवणुकीतील मूर्ती व डॉल्बीची उंची याबाबत योग्य नियोजन करणं आवश्यक आहे। पोलीस प्रशासन, वीज वितरण कंपनी, स्थानिक प्रशासन आणि गणेश मंडळांनी समन्वय साधल्यास अनेक समस्या टाळता येऊ शकतात। पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या तारखांव्यतिरिक्त मिरवणूक काढणाऱ्या तसेच प्रशासनाच्या नियमांचं पालन न करणाऱ्या मंडळांवर कोणताही दबाव न घेता नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि जबाबदार सदस्यांवर नियमानुसार गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी होती। नियम सर्वांसाठी समान आहेत, हे प्रशासनाने कृतीतून दाखवून दिल्यास आगामी काळात गणेश मंडळांमध्येही शिस्त निर्माण होईल। गणेशोत्सव आनंदाने, शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा, यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। उत्सवाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना 4 ते 5 तास किंवा रात्रभर वीज खंडित अवस्थेत ठेवणं योग्य नाही, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होते। त्यामुळे पोलीस प्रशासनाने नियमांची कठोर, समान आणि कोणताही अपवाद न करता अंमलबजावणी करावी। नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांचे स्वागत, तर नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घ्यावी। उत्सवाचा उत्साह कायम राहू द्या, पण सर्वसामान्यांचा नाहक त्रास थांबवा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.